मित्र नमस्कार. राजकारणात कोणाच्या मनात काय चाललंय सांगता येत नाही. पण यापेक्षा सुद्धा शरद पवार यांच्या राजकीय हालचालींचा, त्यांच्या राजकीय वक्तव्यांचा अर्थ काय? हा तर याचा तर कोणालाच थांगपत्ता लागू शकत नाही. शरद पवारांनी त्यांच्या भूमिका वारंवार बदलल्या आहेत. त्यांच्या भूमिका एवढंच नव्हे तर त्यांची विचारसरणी सुद्धा वारंवार बदलली. वेळ येईल तसं आणि वेळ येईल तेव्हा त्यांनी त्यांचे विचार गुंडाळून ठेवले, त्यांच्या आशा आकांक्षा गुंडाळून ठेवल्या आणि वेगळीच वाट धरली. ही काय त्यांची पहिली वेळ नाही, पण आज मी एका महत्त्वाच्या आणि चर्चा असलेल्या गोष्टीवर बोलणार आहे. ती म्हणजे शरद पवार यांचा पक्ष भाजप बरोबर जाणार का? कारण मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं, तर त्यांची भेट घेण्याच्या निमित्तानं शरद पवार गेले आणि मोदींची सुद्धा भेट घेऊन आले. आता ही भेट राजकीय होती की वैयक्तिक होती, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे जवळपास महिना दीड महिन्यापासून अशी एक राजकारणामध्ये चर्चा रंगते की शरद पवार हे भाजप बरोबर काही दिवसातच जाणार आहेत. भाजपबरोबर जाणार म्हणजे भाजपमध्ये सामील सुद्धा होणार आहेत, भाजपच्या सरकारमध्ये. त्याच्यात आणखी एक चर्चा अशी आहे की भाजपला पाठिंबा देण्याच्या बदल्यात शरद पवार हे सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद मागू शकतात आणि इतर जे काही मंत्रिपद वाट्याला येतील किंवा जे काही वाट्याला येईल ते पदरात पाडून घेणार आहेत. आता तुम्हाला माहिती असेल, शरद पवार आणि अजित पवार गट दोन वेगवेगळे झाल्यानंतर आणि अजित पवारांच्या निधनानंतर एक अशी चर्चा सुरू झाली की चर्चा घडवण्यात आली की अजित पवार यांच्यासोबत आपली चर्चा सुरू होती आणि दोन्ही पक्षांचं विलिनीकरण, दोन्ही गटांचं विलिनीकरण लवकरच होणार होतं. त्याची तारीख सुद्धा ठरली होती, पण त्याच्या अगोदरच अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मित्रांनो, अजित पवार गटाची धुरा जी आहे ती सुनेत्रा पवारांनी आपल्या हाती घेतली आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी या चर्चांनाच पूर्ण विराम दिला. त्यामुळे आता अजित पवार आणि शरद पवार गट विलिनीकरण लांबणीवर पडलेलं आहे. होणारच नाही असं सांगू शकत नाही. राजकारणात काही होऊ शकतं आणि कधीही होऊ शकतं, पण सध्याच्या काळात तरी त्यांचं विलिनीकरण लांबणीवर पडलं असं म्हणायला हरकत नाही. आता दुसरी शरद पवारांनी एक चाल खेळणं सुरू केलं, ते म्हणजे भाजप बरोबर जाण्याचा विचार. आपल्याला माहिती असेल, या घडामोडी इतक्या वेगानं घडतायत आणि त्या दिशेने एवढी वेगानं पावलं पडतायत की तुम्हाला मी हा घटनाक्रमच सांगणार आहे. तुम्हाला आठवत असेल, मी जवळपास एक 8-10 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता यूट्यूबवरच की जवळपास 10-15 दिवसापूर्वी एक आमदारांची बैठक शरद पवार गटातर्फे बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे सर्व आमदारांचा, जवळपास सर्व आमदारांचा, त्याच्यावर त्या बैठकीला रोहित पवार सोडून, 1-2 आमदार सोडून बाकी सर्व आमदार उपस्थित होते. त्या सर्व आमदारांचं असं म्हणणं पडलं की आपण सत्तेमध्ये सामील झालं पाहिजे, कारण बरेच दिवस आपण सत्तेपासून लांब आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नैराश्य आलेलं आहे. चैतन्य जे यायला हवं त्याच्या ठिकाणी नैराश्य आलेलं आहे. आणि किती वर्ष पुढे आपण जर सत्तेपासून लांब राहिलो, कारण महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी काय एकवाक्यता दिसत नाही. पुढे त्यांची कुठला एक अजेंडा घेऊन पुढे जात आहेत, त्यांना पाठबळ जनतेचं मिळतं असं कुठे दिसत नाही. त्यामुळे पुढच्या किती वर्ष आपण सत्तेपासून लांब राहणार आहोत हे माहीत नाही. त्यामुळे सत्तेमध्ये सामील झालं पाहिजे असा एक मतप्रवाह आला. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी आपण ही बाब शरद पवारांच्या कानावर घालू आणि तेच काय ते अंतिम निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलं होतं. आता आपल्याला आठवत असेल, 3-4 दिवसांपूर्वी शरद पवार हे जंतर मंतरवर गेले होते. त्यांनी कारण पण तसं शोधलं की जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं जे आंदोलन सुरू आहे, तर ते CJPचे अध्यक्ष अभिजित दिपके यांची त्यांनी भेट घेतली. त्यांना एक दिलासा दिला की काय पुढे ठरलंय, किती दिवस अजून आंदोलन करणार आहे आणि कधीही काय लागलं तरी मला निश्चितपणे हाक मारा, मी तुमच्यासोबत आहे वगैरे असा दिलासादायक त्यांना बोलले. आणि त्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आता अचानक ही भेट घेणं
आणि या सगळ्या गोष्टी घडामोडी घडणं, हा घटनाक्रम पाहता हा मिळता जुळता घटनाक्रम आहे आणि एकसंघ होणारा असा घटनाक्रम आहे. कारण इतक्या वर्षामध्ये मोदी सरकार इतके वर्ष आहे, इतक्या वर्षात काही समस्या असल्याशिवाय किंवा महाराष्ट्रात काहीतरी असं काहीतरी वाईट घडलंय, समजा शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय किंवा काही अशी जेव्हा काहीतरी आपत्ती येते महाराष्ट्रामध्ये, त्याचवेळी शरद पवार हे एक जाणते राजकारणी असल्यामुळे ते नरेंद्र मोदींची भेट घेतात आणि त्यांच्याकडे काहीतरी मदत वगैरे असेल महाराष्ट्राची मागतात, तर ते त्यावेळी आपण समजू शकतो. पण सध्याच्या काळात ह्या सगळ्या ज्या घडामोडी घडतायत त्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती असं सांगितलं जातंय. आता त्याला शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही किंवा आपण या कारणासाठी भेट घेतली होती असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एरवी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या शरद पवारांना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकार विरोधात एवढं मोठं विद्यार्थी आंदोलन उभं राहून सुद्धा, पूर्ण देशभरातून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत असताना सुद्धा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात त्यांच्या आंदोलनाचं एक व्यापक रूप बघायला मिळत असताना सुद्धा त्यांनी नरेंद्र मोदींचं उघड कौतुक केलं. नरेंद्र मोदी यांनी कितीही आपले राजकीय मतभेद असले तर त्यांनी भारताची मान जागतिक पातळीवर उंचावली आहे, हे नाकारून चालणार नाही. राजकीय मतभेद वेगळे आणि त्यांचं योगदान हे कोणीही नाकारू शकत नाही, अशा शब्दात त्यांनी तोंड भरून नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. मित्रांनो, नरेंद्र मोदी यांचं अचानक हे झालेलं कौतुक यापूर्वी सुद्धा आता नरेंद्र त्यांनी केलेलं कौतुक, नरेंद्र मोदींचं जागतिक स्तरावर भारताच्या वतीनं असलेलं योगदान, या गोष्टीच्या काय आजच्या नाही आहेत, ते अगोदरपासून आहेत. पण त्यांनी मोदींचं कधीही अगोदर कौतुक झालं नाही शरद पवारांकडून. एवढं कौतुक त्यांनी 2 दिवसापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलं आणि ते महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ते केलं. त्यामुळे मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये घसट वाढलेली आहे. अगोदर जी घुसमट होत होती ती आता घसट झालेली आहे. मधला मूळ जो आहे तो गोंड पडलेला आहे. मित्रांनो, आणखी एक महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोमध्ये नरेंद्र मोदी हे शरद पवारांचा हात धरून त्यांच्या केबिनमध्ये घेत आहेत, असा तो फोटो होता. आता मोदींनी हा फोटो पोस्ट करणं आणि महत्वाचं म्हणजे मोदी सारखा नेता त्यांनी या आंदोलनाकडे डुंकून सुद्धा पाहिलं नाही. त्यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर एक स्वतःचा सेल्फी व्हिडिओ पोस्ट करावा, हा एक सुद्धा राजकारणाचा चमत्कारच मानला जातो. म्हणजे बघायला गेलं तर कदाचित मोदींना त्यांनी सबुरीचा सल्ला दिलेला असावा. सबुरीचा सल्ला देतानाच या गोष्टी त्या ह्यांना आलेल्या असाव्यात. कारण शरद पवार जेव्हा एखादी गोष्ट करतात तेव्हा त्या वेगवेगळ्या अँगलने त्याचा कोणी विचार केला तर त्यांना त्याच्यातून पळण्यासाठी वाट सुद्धा ठेवून देतात. उदाहरण सांगायचं झालं तर ही मोदींची घेतलेली भेट उद्या एखाद्यानं विचारलं तर आपण CJP आंदोलनासंदर्भात भेट घेतली होती असं त्यांनी सांगितलं असतं. सुदैवाने ते सांगितलं नाही, सोडून द्या. पण त्याने ते सांगितलं असतं आणि त्यांना उदाहरण त्याला एक पुष्टी देण्यासाठी त्यांनी या व्हिडिओचं सांगितलं असतं की मोदींनी त्यानंतर असा व्हिडिओ, सेल्फी व्हिडिओ स्वतःचा पोस्ट केला, असं त्यांनी पुष्टी त्याला जोडली असते. असो, तर या सगळ्या घडामोडी पाहिल्या मित्रांनो तर पुढच्या काही महिन्यांमध्ये शरद पवारांसारखा नेता मोदींसोबत जाऊ शकतो आणि गेलं तर आश्चर्य वाटायला नको. आणि त्यांच्यात एक महत्वाचं म्हणजे मित्रांनो, शरद पवारांनी आत्ताचा निर्णय का घेतला तर तुम्हाला माहिती असेल शरद पवार गटाची सध्याची स्थिती अत्यंत नाजूक आहे. अजित पवार गटाची सुद्धा नाजूक आहे. पण शरद पवारांना चिंता आहे ती त्यांच्या पक्षाच्या भवितव्याची, विशेष करून सुप्रिया सुळे यांच्या भविष्याची, राजकीय भविष्याची. ते पाहता तुम्हाला माहिती असेल शरद पवार जर वजा केले त्यांच्या गटातून तर त्यांचा गट 0पेक्षा उणेमध्ये उरेल, म्हणजे उणे 2, उणे 3 असं उरेल. कारण सुप्रिया सुळे यांच्याकडे संघटनात्मक बांधणीची जी ताकद लागते, जी कौशल्य लागतं ते फार प्रमाणात नाहीये. आज तुम्ही बघताय जेव्हा शरद पवार आणि अजित पवार गट एक संघ होता तेव्हा हुकूमत अजित पवारांची चालत होती. सुप्रिया सुळे यांनीचा स्वतःचा गट, त्यांना मानणारा कार्यकर्ता हा शरद पवार गटात सुद्धा नाहीये.
त्यामुळे त्यांचं पुढे कोण ऐकेल का, कार्यकर्त्यांना ते एकसंघ ठेवू शकतील का, हा खरा विषय आहे. त्यामुळे सध्या सत्तेमध्ये सामील होणं हे शरद पवारांच्या दृष्टीनं आणि सुप्रिया सुळेंना एक कमांडर म्हणून किंवा पक्षावर कमान ठेवणार नेत्या म्हणून त्यांना उदयास आणणं हे सध्या शरद पवारांच्या दृष्टीनं अग्रक्रमाची एक बाब झालेली आहे. मित्रांनो, या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आणि शरद पवार यांच्या राजकीय हालचालीबद्दल तुमचं मत काय ते नक्की कळवा. आणि महत्त्वाचं म्हणजे शरद पवार BJP सोबत जाऊ शकतात का, या विषयावर तुमचं मत मनमोकळेपणाने व्यक्त करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.